So new point from the topic, that is resolving power of telescope. So what is the resolving power of telescope? First we will try to understand telescope. What is telescope? Telescope is a device used to observe distant objects such as stars. म्हणजे दूरवरचे ताऱ्यांसारखे ऑब्जेक्ट आहेत ते त्यांचं निरीक्षण करण्यासाठी टेलिस्कोप वापरतात. मग आता टेलिस्कोपचे आपण काय डिटरमाइन करणार आहोत? रिझॉल्विंग पॉवर. सो व्हॉट इज रिझॉल्विंग पॉवर? दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ लिस्ट अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट दॅट आर जस्ट रिझॉल्व. म्हणजे जे ऑब्जेक्ट आपल्याला जस्ट रिझॉल्व करायचे आहेत, जे स्पष्टपणे पाहायचे आहेत, त्यासाठी एक जो मिनिमम अँगल करावा लागतो डोळ्याशी त्या ऑब्जेक्टनी, त्याला आपण काय म्हणतो? तो मिनिमम अँगल जो आहे त्याला काय म्हणतो? रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. आता या ठिकाणी आपण पूर्वी बघितलेलं आहे, काय बघितलेलं आहे की मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोपमध्ये काय होतं तर ऑब्जेक्ट जो आहे, इथं पहा, हा मायक्रोस्कोपची आपण फिगर बघितलेली आहे. ही ऑब्जेक्टिव्ह आणि इकडं आय असतो आपला, त्यामुळं आय पीस वगैरे. त्यामुळे काय होतं, हा जो ऑब्जेक्ट आहे दॅट इज व्हेरी क्लोज टू द ऑब्जेक्टिव्ह. इट्स ऑब्जेक्ट इज नियर द ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे पदार्थाकडे जी असतो, जी लेन्स असते तिला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. म्हणजे पदार्थाजवळ ऑब्जेक्टिव्ह असते. आता यामध्ये मात्र काय होतं, हा जो ही जी आयपीस आहे याला जवळ लेन्स असते. उलटं म्हणजे पदार्थ कुठं असतो? यापासून अगणित अंतरावरती. आता स्टार आपण पृथ्वीवरून ऑब्झर्व करतो, तो किती अंतरावरती असतो? अगणित अंतरावरती. मग आता काय होतं पहा की ज्यावेळेला आपण सूर्य पाहतो तर सूर्य हा चंद्रापेक्षा कितीतरी मोठा आहे, परंतु काय होतं, तो आपल्याला खूप लहान दिसतो. कारण सूर्य आपल्या डोळ्याशी खूप लहान अँगल करतो आणि चंद्र आपल्या डोळ्याशी मोठा अँगल करतो. मग त्या अँगलमुळं त्या पदार्थाचं इमेज आहे ती किती मोठी किंवा लहान होणार हे ठरवलं जातं. मग आता काय बघितलं? रेसिप्रोकल ऑफ लिस्ट अँग्युलर सेपरेशन. लिस्ट अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट दॅट आर जस्ट रिझॉल्व्ड. म्हणजे लिस्ट अँग्युलर सेपरेशन म्हणजे लिस्ट अँगल. रेसिप्रोकल ऑफ लिस्ट अँगल. रेसिप्रोकल ऑफ लिस्ट अँगल 1/θ. हा थीटा काय आहे? त्या ऑब्जेक्टनी आयपीसशी केलेला अँगल आहे किंवा डोळ्याशी केलेला अँगल आहे. मग तो जेवढा लहान असेल तेवढं रिझॉल्विंग पॉवर मोठी असते. 1/θ रेसिप्रोकल ऑफ थीटा अँग्युलर सेपरेशन. रेसी म्हणजे 1/θ. म्हणजे थीटा जेवढा मोठा तेवढं काय होणार आहे, याची व्हॅल्यू रिझॉल्विंग पॉवरची वाढणार आहे. आता बघूया आपण पुढं. सो लेट अस कन्सिडर इन दिस फिगर ए बी इज अ ऑब्जेक्टिव्ह. ही आपली ऑब्जेक्टिव्ह आहे असं समजू. रिसिविंग 2 सेट्स ऑफ पॅरलल बीम. हे आता हे दोन काय करतात आपण बघितलं की हा एक किरण इथं आला ए म्हणू, हा किरण इथं आला याला ए म्हणू, आणि हा किरण इथं आला याला बी म्हणू. आता हा सेंटरमधून आलेला आहे आणि हा काय करतो, एक मॅक्झिमा तयार करतो, सेंट्रल मॅक्झिमा. ही दोन्ही हे कंटिन्युअस लाईन आहेत, ही कंटिन्युअस लाईन आहे, ही कंटिन्युअस लाईन आहे. तर काय होतं, ह्या पॅरलल आहेत तिन्ही लाईन्स. हा एक सेट झाला पॅरलल लाईनचा आणि हा डॉटेड लाईनने दाखवला आहे हा दुसरा सेट झाला. तर काय होतं पहा की हा ए आय आणि बी आय, हा कसा आहे, ए आय आणि बी आय हे सारख्या डिस्टन्सवरती आहेत आणि हे इकडचे पॅरलल रेज आहेत.
त्यामुळे ए आय बी आय इज इक्वल टू 0. परंतु काय होतं, हे जे दुसरा जो सेट आहे तो इथं आय पी सी कितीचा अँगल करतो, थीटा सी. कितीचा अँगल करतो, थीटाचे. आणि मग हे किरण कुठे येतात, या दुसऱ्या ठिकाणी, या ठिकाणी आय डॅशची दुसरी इमेज तयार करतात. म्हणजे हे काय असणार आहे, दुसरी इमेज तयार केलेली ही आय डॅश आहे. म्हणजे हा सेंट्रल मॅक्झिमा आणि हा काय झाला, फर्स्ट सेंट्रल मॅक्झिमा, आणि हा झाला या पॅरलल रेनी, या दुसऱ्या रेनी तयार केलेला याचा मॅक्झिमा. म्हणजे दोन मॅक्झिमा, ही याची इमेज झाली आणि ही दुसरी इमेज झाली. हे ए आय आणि बी आय सारखं आहे. आता ए आय डॅश आणि बी आय डॅश सारखे असतील का, नाही. मग कसे असणार आहेत ए आय डॅश आणि बी आय डॅश, तर असे असणार आहेत पहा, ए आय डॅश आणि बी आय डॅश. ही लेन्स आहे आपली, ही लेन्स इथून गेलेला आहे तो सेंटरमधून इथं आलेला किरण, आणि हा दुसरा जो डॉटेड लाईननी आय डॅश या ठिकाणी येतोय, हा किरण इथं आला आय डॅश ठिकाणी इथं. काय होतं, हा ए आय डॅश आणि बी आय डॅश इक्वल असणार आहेत का, नाही. तर मग काय आहे, ह्या ए आय डॅश आणि बी आय डॅश म्हणजे बी आय डॅश मायनस ए आय डॅश हा झाला पाथ डिफरन्स वेन वेव्ज आर रिचिंग ॲट आय डॅश. मग कितीचा फरक आहे, त्यासाठी आपण काय करू, इथं अशी परपेंडिक्युलर काढू. मग आता बी ई झालं. मग हा जर अँगल आपण इथला बघितला मग अशी थीटा आहे, तर हा अँगल किती येणार, थीटा. ही ॲपर्चर साईज किती आहे, कॅपिटल डी. मग साईन थीटा बरोबर काय येणार, या फिगरमध्ये बघा ए ई बी, यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ए ई बीमध्ये साईन थीटा बरोबर बी ई बाय कॅपिटल डी. म्हणजे बी ई किती आलं, बी ई बरोबर डी साईन थीटा. परंतु हा थीटा कसा आहे, लहान, म्हणजे बी ई किती आलं, डी थीटा. म्हणजे बी आय डॅश मायनस ए आय डॅश, पाथ डिफरन्स किती आला, पाथ डिफरन्स बरोबर बी आय डॅश मायनस ए आय डॅश बरोबर डी थीटा. बरोबर आहे. आता काय होतं, हा जो पाथ डिफरन्स आहे बी आय डॅश मायनस ए आय डॅश, इट इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा फॉर सर्क्युलर ऑर एअरी रिंग. एअरी रिंग कधी असते, जर पॉईंट हा सोर्स जो आहे तो पॉईंटच्या स्वरूपात असेल तर 1. पाथ डिफरन्स किती येतो, 1.22 लॅम्बडा. एवढं लक्षात ठेवायचं वाक्य काय, एअरी रिंगसाठी, रिंग म्हणजे ऑब्जेक्ट जर रिंगच्या स्वरूपात असेल तर पाथ डिफरन्स किती येतो, 1.22 लॅम्बडा. जर ऑब्जेक्ट आपला स्लिटच्या स्वरूपात असेल, लिनियर असेल, तर पाथ डिफरन्स किती येतो, लॅम्बडा येतो. आता ऑब्जेक्ट कसला आहे, पॉईंट ऑब्जेक्ट. इमेज कसली तयार झाल्या, पॉईंट इमेज तयार झाल्या. म्हणजे पॉईंट इमेज तयार झाली म्हणजे सर्क्युलर रिंग तयार झाली, म्हणजेच एअरी रिंग तयार झाली. मग पाथ डिफरन्स किती आला, डी थीटा बरोबर 1.22 लॅम्बडा. काय आलं, 1.22 लॅम्बडा. म्हणजे थीटा बरोबर किती आलं, 1.22 लॅम्बडा अपॉन थीटा, सॉरी लॅम्बडा अपॉन कॅपिटल डी, लॅम्बडा अपॉन कॅपिटल डी. आता रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ अँग्युलर सेपरेशन. म्हणजे याचं म्हणजे किती येणार ते 1/1.22 लॅम्बडा बाय डी. म्हणजे किती आलं हे, डी अपॉन दॅट इज रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू डी अपॉन 1.22 लॅम्बडा. ठीक आहे. आता हा लॅम्बडा जो आहे तो आपण लाईट वापरतो आपली जनरली, जी वी आर गेटिंग लाईट फ्रॉम द सन, दॅट इज सनलाईट. आणि ही सनलाईटची वेवलेंथ आपल्याला काही बदलता येते का, नाही. जर वेवलेंथ कमी झाली
तर रिझॉल्विंग पॉवर वाढेल, पण ही वेवलेंथ इट इज फिक्स्ड, इट इज नॉट चेंजिंग. मग रिझॉल्विंग पॉवर कशावरती अवलंबून असते, तर ह्या डायमीटरवरती. ही डी काय आहे, डायमीटर ऑफ दिस, डी काय आहे, डायमीटर ऑफ दिस ऑब्जेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. मग हा डायमीटर वाढवा. मग हा डायमीटर किती वाढवता येतो, तर 25 मीटर 30 मीटर असा मोठा केला तर रिझॉल्विंग पॉवर आपल्याला काय येते, मोठी करता येते. परंतु ते तशी मोठी करणं हे कसं असतं, पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट राहत नाही आणि हा इन्स्ट्रुमेंट एका जाग्यावरून दुसऱ्या जागी हलवणं त्यामुळे अशक्य होतं. परंतु रिझॉल्विंग पॉवर जी आहे दॅट चेंजेस विथ डी म्हणजे काय, diameter of this aperture. It depends upon wavelength, but we get light from sun. त्याची वेवलेंथ आपण काही चेंज करू शकतो का, सनच्या लाईटची नाही. त्यामुळं ह्या लाईटच्या वेवलेंथवरती अवलंबून असली तरी सनलाईट आपण त्याची वेवलेंथ चेंज करू शकत नाही, म्हणजे हे फिक्स्ड आहे. म्हणजे रिझॉल्विंग पॉवर कशावरती अवलंबून असते, ह्या ॲपर्चरवरती. ठीक आहे. आता हे झालं आपल्या रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोपवरती. आता रेडिओ टेलिस्कोप म्हणजे काय, तर हा असा टेलिस्कोप आहे जो रेडिओ वेव्ज, अवकाशामधील वेगवेगळे स्टार रेडिओ वेव्ह इमिट करत असतात. वेगवेगळ्या घटना घडल्या की ह्या रेडिओ वेव्ह इमिट केल्या जातात. त्यासाठी हा रेडिओ टेलिस्कोप वापरला जातो. मग यामध्ये काय होतं की काही किलोमीटरमध्ये टेलिस्कोपची डायमीटर असते. काय असते, काही किलोमीटरमध्ये. आपल्या कोल्हापुरातल्याच व्यक्तींनी म्हणजे आर.व्ही. भोसले, प्राध्यापक आर.व्ही. भोसले फिजिक्सचे, त्यांनी नारायणगावजवळ, पुण्याजवळ नारायणगाव इथं रेडिओ टेलिस्कोप सेट केलेले आहेत. युनिव्हर्सिटीत ते लेक्चरर होते. परवा त्याचं निधन झालं. त्यांचा एक व्हिडिओ टाकला आहे पहा आपल्या याला. तर त्यांनी हे नारायणगावजवळचे टेलिस्कोप काय केलेले आहेत, सेट केलेले आहेत. मग त्यामध्ये काय आहे, तर जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहेत. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप जे सित्रेंचं जे तुम्हाला मी टाकलेलं आहे लेक्चर, त्यामध्ये ते टेलिस्कोप दाखवलेले आहेत. तर याला भरपूर स्पेस लागते. तर त्या ठिकाणी 30 डिशेस आहेत ज्याची डायमीटर एकाची 45 मीटर असते. मग ते काहीतरी 25 किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रात व्यापलेला आहे तो रेडिओ टेलिस्कोप आपल्याला इथं पाहायचा आहे. ह्याबरोबर हा चॅप्टर संपलेला आहे. परंतु आता यातील मला वाटते बाय प्रिझम एक्सपेरिमेंट आणि लॉईड मिरर मी तुम्हाला टाकलेलं नाही, तर ते त्याच्या नोट्स मी तुम्हाला देईन नेक्स्ट लेक्चरला. आता काय करा, हे बघा. काय आलं का लक्षात, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला ऑब्जेक्ट हा पॉईंट ऑब्जेक्ट असतो, ऑब्जेक्ट कसा असतो, पॉईंट ऑब्जेक्ट, त्यावेळेला पाथ डिफरन्स किती येतो, 1.22 लॅम्बडा. आणि ज्यावेळेला ऑब्जेक्ट लिनियर स्लिट लाईक असतो त्यावेळेला पाथ डिफरन्स किती येतो, लॅम्बडा, म्हणजे n लॅम्बडा. इथं जर पहिला मॅक्झिमा असेल तर n बरोबर 1 लॅम्बडा, n बरोबर 2 लॅम्बडा, म्हणजे लॅम्बडाच्या पट्टीत असतो. आणि जर ऑब्जेक्ट हा पॉईंट ऑब्जेक्ट असेल तर पाथ डिफरन्स 1.22 लॅम्बडा एवढा येतो. एवढं लक्षात ठेवा. पाठीमागचा व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा, कळालं आहे का बघा. नसेल तर परत एकदा विचारा, तुम्हाला मी सांगून ठेवतो. इथं हा चॅप्टर संपतोय. मी इथं थांबतो. परत सांगतो की बघत चला आणि नसेल कळालं तर फोनवर विचारत चला. ठीक आहे.